एका विनोदाने प्रभुपादाने एक गोष्ट सांगितली. एकदा एक उंदीर एका साधू महाराजांच्या आश्रमात राहायचा आणि त्या आश्रमामध्ये बरेच दिवसापासून तो तिथे ओळखीचा झाला होता. ओळखीचे होतात ना प्राणी, मांजर, उंदीर, बरेच वेळा तो साधू महाराजांचे काही भोजन केल्यानंतर तुकडे ताकडे थोडे पडलेले असायचे. त्याला थोडीशी मजाही वाटायची. साधूचे कपडे कुरतडायचा, काही कुटीचे लाकडं तुकडे कुरतडायचं. तिथंच राहायला लागला. ओळख झाली. ओळखीनं साधू महाराज तपश्याला बसले. जप तप करत बसले की तो जवळ येऊन बसायचा, त्यांच्याकडे टुकूर टुकूर बघत बसायचा इकडे तिकडे. त्याला बरं वाटायचं, साधू काहीतरी तपश्या करतात. बऱ्याच दिवसानंतर एक दिवस मात्र अशी गोष्ट घडली की तो जंगलात फिरून यायचा, थोडा आसपास जायचा. थोडं साधू तपश्याला बसले फिरायला जायचा. फिरायला गेला आणि फिरता फिरता त्याच्या पाठीमागं बोक्का लागला. मांजर लागला. तो एकदम घाबरला, कारण ते बोक्याचं आणि मांजरीचं ते सोपी गोष्ट नाही. आपल्याला दिसतं तेवढं सोपं नाही. मी आता दुपारी पाहिलं, ती मांजर एवढी घाबरली ना, म्हणजे कुत्रा मागं लागल्यावरचा प्रश्न आहे, किंवा बोक्याच्या माग आपल्या उंदराच्या मागं मांजर लागल्यावर भीती वाटते त्याला. तो एकदम घाबरला आणि पळून आला. पळत आला तो साधू बाबा तपस्या करत बसलेले होते. काय तपस्या करत बसले म्हणले तुम्ही? मी किती घाबरलोय. त्यांना थोडी भाषा येत होती, तपस्वी होते. त्यांनी ओळखलं, काय झालं, काय संकटात आहे, घाबरलं, फार घाम आला तुला दरदरून, काय भानगड आहे? काही नाही, काय म्हणलं, मला मी बाहेर गेलो आणि एक मांजर माझ्या पाठीमागे लागलं आणि तुम्ही मला काही मदत करत नाही. इतके दिवस तुमच्या आश्रमात राहून माझा काय उपयोग झाला? मी काय मदत करू तुला? म्हणजे मला त्याच्यापासून सुटका व्हायला पाहिजे. मी काय करू शकतो? तुमच्या तपस्याचा काहीतरी प्रयोग करा, मला मांजर बनवा म्हणले. म्हणजे मला काय राहणार नाही, मांजरीपासून भीती राहणार नाही. साधूबाबा म्हणले तथास्तु. आणि तथास्तु म्हणल्याबरोबर काय झाला? मांजर झाला. मांजर झाले. त्याला वाटलं आता साम्राज्य मला माझंच आहे, आता काही भीतीच राहिली नाही. मोकळ्या मनाने फिरायला लागले. इतके दिवस ते मांजराची भीती वाटत होती, आता काय भीती राहिली नाही. फिरायला चालला एक दिवस आणि एक दिवस थोडा लांब गेला. आता उंदीर थोडा दायऱ्यामध्ये जात होता, तर मांजर बनल्यावर थोडं पुढे गेला. पुढे गेल्यावर लक्षात आलं का त्याने पाहिलं कुत्रं. एक कुत्रा तिकडून जोरात धावत आला. कुत्रा पाहिल्याची सटपट झाली, पाठीमागे जोरात पळून आला. कसं तरी जीव घेऊन आश्रमात आला. आश्रमात आल्याबरोबर महाराजांना म्हणलं, काय महाराज तुम्ही मला काय बरोबर नाही केलं? म्हणलं मला वाटलं मी फार आता काही भीतीच राहिली नाही. गेलो तिकडे, ते कुत्र माझ्या पाठीमागे लागलं. मला वाचवा वाचवा वाचवा, तो दारात उभा आहे. म्हणलं बघा बघा तिकडनं बघतोय. आवरा आवरा आवरा. काय करू म्हणे? मला कुत्रा बनवा. हो म्हणे कुत्रा. तू कुत्रा झाले. त्याला वाटलं आता काय, आता आणखी फिरायला लागला जंगलात आरामशीर. आता उंदीर म्हणल्यावर थोड्या जागेत फिरत होता. अजून थोडा दूरवर गेला. तिकडे गेल्यावर मग काय झालं? कुत्र्या मागे कोण कोणी तरस नावाचा प्राणी शक्यतो त्याचा शत्रू आहे. आता बिबट्याही खातो कुत्र्याला, नागेला पण तरस मागे लागला जंगलातला. तरस एक प्राणी तुम्ही पाहिला का नाही मला माहित नाही. तरस म्हणजे मला वाटतं हिंदीमध्ये लक्कड बघा का? हा, लक्कड बघा. तो त्याचे आहे ना. हा इंग्रजीत आहे ना, हिंदीमध्ये लक्कड बघा. बरोबर. तो मागे लागला त्याच्या. आणि तो मागे लागला. तो एवढा घाबरला, जोरात पळत आला. म्हणलं महाराज महाराज महाराज, अहो हे काय आहे, तुम्ही काय करताय? म्हणाले काय माझी काही रक्षण करायची जबाबदारी तुमची आहे. तुमच्या आश्रमात एवढे दिवस राहिलो, मला पटकन पटकन तरस बनवा. म्हणलं हो तरस हो. तरस झाल्यावर त्याला वाटलं आता काही शत्रू राहिला. तर तरसाचे शत्रू सिंह आहे. ते एक दिवस जंगलात गेलो पळत पळत इकडे तिकडे फिरत आणि पळत पळत फिरत फिरत आरामशीर चाललेलं पाहिलं. ते सिंहाने पाहिल्याबरोबर सिंहाने झपाट मारलं. एवढा जोरात पळाला. मग आश्रमात आला. मला साधू महाराज मला काय बनवा? सिंह बनवा. आणि जसं सिंह बनवला तसा साधू बाबाकडे बघायला लागला, जिवल्या चाटत चाटत. साधू म्हणले काय करतो? म्हणलं मला भूक लागलेली. म्हणले खातो की काय मला तू? म्हणलं हा मला भूक लागलेली, आता तुम्हाला खाणार. आणि खायचं म्हणल्याबरोबर साधू बाबांनी काय केलं? पुन्हा मुश्क भाऊ, तो पुन्हा काय हो? उंदीर सिंह राहायच्या. गोष्टीचं मतितार्थ काय माहिती का? सामान्य भौतिकवादी सृष्टीमध्ये हे उदाहरण प्रबोधन दिलं. म्हणजे भौतिक सृष्टीतील लोक ईश्वराकडूनच घेतात आणि ईश्वरालाच विरोध करत सगळं घेतात त्याचं, आहे का नाही? इथं येतात, जन्माला येतात, मातेचं दूध पितात, त्याच्यानंतर मोठी होतात, तोपर्यंत त्यांना काही समजत नाही, आहे का नाही? लघवी करतात, संडास करतात, मोठी होतात आणि मोठं झालं थोडं समजायला लागलं, खातात पितात, आई बापांना ब्लेम करतात आणि थोडं मोठं झालं म्हणतात भगवंत वगैरे काहीच. कुठं दूध पिलं ते माहिती नाही. ते म्हणतात ना, गर्भी असता बाळा कोण पूर्वी
विद्या चालवला. त्याच्या आधी शास्त्र सांगितलं, विज्ञान सांगितलं, गर्भामध्ये कसं रक्षण झालं, गर्भामध्ये कशा प्रकारे मोठा झाला, दुधाची उत्पत्ती कशी झाली, अन्नाची निर्मिती कशी झाली, बीज कुठून आले, हे बीज निर्माण कोणी केले, सृष्टी कशी झाली. नाही नाही म्हणजे ते असंच झालं. ते स्पिरिट ऑफ स्पेसिस मध्ये तो डार्विन लिहितो, कल्पना केल्याशिवाय सृष्टीची कल्पनाच लागत नाही. म्हणून त्यानं कल्पना मांडली, माकडांचं झालं, असं झालं, उत्क्रांतीवाद झाला. नाही का, मागच्या वेळेस आम्ही बोलत होतो, हत्तीची सोंड कशी मोठी झाली म्हणली, ते माशानं पकडलं, पाहायला गेलं तलावात. मग त्याला विचारलं त्याच्या मित्राला, तो सांगतो की ही एक कल्पना आहे, मी एक कल्पना केली आणि कलियुगाच्या लोकांनी मान्य केली. हा कसं तरी झालं, पूर्वी काहीच नव्हतं, पूर्वी जंगली लोक होते. प्रभुपाद म्हणजे नाही, पूर्वी जंगली माणूस कधीच नव्हता, माणूस कधीच जंगली नसतो. म्हणजे पूर्वी नव्हता ना, आता श्रीमंत झाला, आता शहाणा झाला, म्हणजे तसं का, असं नाही. तर भगवंत सांगतात ती सृष्टीच कोणी निर्माण केली, मी निर्माण केली. अहम सर्वस्य प्रभो मत्त सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा. बुद्धिमान माणूस. पण कळणार कोणाला, कोणती गोष्ट कोणाला कळते, ज्याला बुद्धी आहे, ज्याला त्या गोष्टीतली जाण आहे, ज्या गोष्टीत त्याचं क्षेत्र आहे.